भाऊजी काय सांगाल, आज या शाळेमध्ये तुम्हाला रक्षाबंधन संदर्भामध्ये बोलावलेलं आहे? आज खूप अभिमान वाटतो आम्हाला आणि खूप आनंद पण झाला आहे की बरेच म्हणजे भरती झाल्यापासून आम्ही पहिल्यांदा आम्हाला असा एवढा भारी माहोलमध्ये मुलांमध्ये आणि एवढ्या साऱ्या बहिणींमध्ये आम्हाला एवढा अभिमान मिळाला. सरांचे सगळ्यांचे सर्व आभार. आणि आम्ही या शाळेतनंच शिकलो. 11वी 12वी ज्युनियर कॉलेज या शाळेतून शिकून आम्ही पुढे गेलो आणि त्यानंतर परत आम्हाला याच आमच्या मातृभूमीमध्ये एवढा उत्कृष्ट दर्जाचा सन्मान आम्हाला भेटला आणि राख्या दिल्या आमच्यासोबत आणि आमच्यासोबत बॉर्डरवरती आमच्या सैनिकांनासुद्धा आम्ही त्या राख्या वाटू आणि शाळेचे नाव खरंच अभिमान वाटला आम्हाला. ही गोष्ट तुम्ही जी केली, जो उपक्रम राबवला, खरंच त्याचा अभिमान वाटला. माझं नाव अभिषेक वाळके. मी काजी सांगली या गावचा राहणारा. आपला चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यामधील ही जी शाळा आहे आपली नेमिनाथ जैन महाविद्यालय, यामध्ये जो हा उपक्रम राबवला आणि जो आम्हाला सन्मान दिला आणि जे आपले भाऊ आत्ता पण सीमेवरती आहे, जे रक्षाबंधन साजरं नाही करू शकत, त्यांना जे रक्षाबंधनानिमित्त या राख्या वगैरे ज्या या लहान लहान बहिणींनी आमच्या बनवून दिलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला खूप असा अभिमान आहे. आणि हा उपक्रम आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच अनुभवला आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे. अंत येते घरा तोची दिवाळी दसरा. परंतु आता या निमित्ताने असं म्हणावं लागेल की भारत मातेचे जवान येते घरा तोची दिवाळी दसरा. आणि आज वैभव आणि अभिषेकच्या माध्यमातून भारताचं प्रतिनिधित्व करणारे समस्त भारत मातेचे सुपुत्र आणि जनतेचं संरक्षण करणारे, जनतेला सुखाची झोप जी आपल्याला मिळते आहे ती केवळ या सुपुत्रांच्या, सैनिकांच्या अहोरात्र ड्युटीमुळे, कर्तव्यामुळे. आणि आज योगायोग असा आहे की अभिषेक आणि वैभव त्यांच्याही आयुष्यातील आणि त्यांच्या सेवेमधील हा पहिला अनुभव आहे की ते आपल्या मायभूमी सुट्टीवर परतलेले आहेत. याचंच औचित्य साधून आमचे कला शिक्षक श्री आहिरे सर यांच्या माध्यमातून त्यांना निमंत्रण देण्यात आलं आणि ज्यावेळी त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला त्यावेळेला आमच्या विद्यार्थिनींनी या जवानांच्या माध्यमातून भारत मातेच्या या सुपुत्रांना की ज्यांना संरक्षण करताना या सण समारंभापासून दूर राहावं लागतं आणि या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थिनींनी बनवलेल्या राख्या या जवानांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं माध्यम म्हणजे वैभव आणि अभिषेक. त्या माध्यमातून आम्हाला आज खरी ही संधी मिळाली, सुवर्ण संधी मिळाली आणि त्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर राख्या की ज्याच्यातून देशप्रेम व्यक्त होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी राख्या बनवलेल्या आहे. आणि आज त्यांचा यथोचित विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना या राख्या आपण सुपूर्द करणार आहोत. या राख्या रक्षाबंधनपर्यंत आमच्या जवानांना निश्चित मिळेल आणि त्यांच्या आनंदामध्ये नेमिनाथ जैन विद्यालय सहभागी झालं याचा आम्हाला अभिमान वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्पना कशी सुचली आणि काय याच्या पाठीमागचा काय हेतू आहे? विद्यार्थ्यांनी कल्पकता वाढवावी, त्यांच्यामध्ये सृजनशीलता वाढवावी आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यामध्ये मूल्य जागृत व्हावे, मूल्यवर्धन व्हावं. ह्या राखी बनवा उपक्रमातून देशप्रेम हे सगळ्यात मोठं मूल्य त्यांच्यामध्ये रुजवलं जाणार आहे आणि विद्यार्थी खूप आनंदाने ह्या राख्या बनवल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता असेल, देशप्रेम असेल. सगळ्यात महत्त्वाचं तर ते म्हणजे आपल्या भारत मातेच्या रक्षणार्थ सैनिकांप्रती त्यांचा एक आदर, प्रेम, जिव्हाळा हे त्यांच्यामध्ये जागृत होणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता जागृत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. या हेतूने हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे. असाच उपक्रम आम्ही दरवर्षी घेणार आहोत.